बारामतीत आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। यासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजन तावरेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। या संपूर्ण निवडणुकीमध्ये सहकार बचाव पॅनल मोठ्या ताकदीने उतरलाय। अजित पवारांची थेट लढत ही भाजपाच्या तावरेंशी असणार आहे। मतदान पार पडल्यानंतर 20 पैकी 20 जागा या सहकार बचाव पॅनलच्या येतील असा विश्वास रंजन तावरेंनी व्यक्त केलाय। तर उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला चेअरमन पदासाठी उभं राहावं लागतं, हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी असं म्हणत रंजन तावरेंनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। याविषयी रंजन तावरेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेला आहे आणि यामध्ये सहकार बचाव पॅनलचे रंजन काका तावरे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काका, काय सांगाल, काय परिस्थिती होती? प्रचार अगदी जोरदार झालेला पाहायला मिळाला, आता मतदान खऱ्या अर्थानं सुरू झालंय। मागच्या 8-10 दिवसांमध्ये सत्तेचा गैरवापर करून शिक्षक असतील, अंगणवाडी सेविका असतील, बँकेचे कर्मचारी असतील, इरिगेशन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी असतील, हे सगळे लोक कामाला लावलेत। हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या पद्धतीनं करूनही ज्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की सभासद आपल्याला दाद देत नाही, त्यावेळेला शेवटच्या 2 दिवसामध्ये धनशक्तीचा प्रचंड वापर झालेला आहे। आम्ही या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु ते एकदम खाली कारखान्याच्या चेअरमनशिप पर्यंत आले। रात्रभर गाड्या चालल्या होत्या, लोक तुमचे वाटच होते। आम्ही कुणाला अडवलं नाही। का अडवलं नाही? तर हा 2 नंबरचाच पैसा आहे, त्यांच्या काही घामाचा नाही। माळेगाव कारखान्याचे चेअरमन आमचे मार्गदर्शक गुरु आदरणीय चंद्रभाऊ तावरे हे होतील, हा विश्वास मला आहे। 24 तारखेचा निकाल 20च्या 20 जागा किटलीच्या म्हणजे सहकार वाचवण्यासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलला निवडून देईल, हा मला प्रचंड विश्वास आहे। खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, माळेगाव, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।